नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 9वी गणित भाग 1 अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग। प्रत्येक व्यक्तीला विविध गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज असते आणि त्यामुळेच वर्तमानातील आवश्यक गरजा पूर्ण करून इतर गरजा भागवण्यासाठी प्रत्येक जण पैसे साठवण्याचा प्रयत्न करतो। पैशाच्या सहाय्याने आपण या गरजा भागवत असतो, तर या पैशांची बचत करतो, म्हणजेच भविष्य काळातील गरजा आपण त्या पैशाच्या सहाय्याने भागवू शकतो। त्याचबरोबर ही बचत जी आपण करतो ती सुरक्षित राहून तिच्यात वाढ होण्यासाठी ती आपण ठेव म्हणून बँकेत ठेवतो, फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये बँकेत ठेवतो, जेणेकरून त्यावर आपल्याला व्याज मिळून त्याच्यामध्ये वाढ होऊ शकेल, किंवा जमीन, घर, सोने यासारख्या स्थावर बाबी खरेदी करतो, कारण भविष्य काळात याची किंमत वाढतच असते। थोडक्यात या पैशांची वृद्धी होण्यासाठी आपण योग्य अशी गुंतवणूक करतो। बचत म्हणजेच अगदी लहानपणापासून आपण पिगी बँकेमध्ये असं छोटीशी जी बँक म्हणजेच एक डबा असतो, यामध्ये आपण 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये असे टाकत जातो, जेणेकरून हे पैसे आपल्याला नंतर उपयोगी पडतील। बरोबर, म्हणजेच ही आपण काय करत असतो, बचत करत असतो आणि ज्या वेळेला आपल्याला गरज लागते त्यावेळेला आपण यातले पैसे काढून घेतो। तर ही जी बचत आपण करतो, ही आपण बचत घरच्या घरी केली तर याच्यात वाढ होऊ शकते का? नाही। परंतु पैसे जर आपण बँकेत ठेवले किंवा काही जमीन घेतली, घर घेतले, याच्यामध्ये गुंतवणूक केली तर त्याची आपल्याला जास्त लाभांश मिळू शकतो, त्याचा लाभांश जास्त मिळू शकतो, म्हणजेच त्या पैशामध्ये वाढ होऊ शकते। मात्र ही जी बचत आपण करतो, ही बचत किंवा यातील पैसे अधिक होण्यासाठी, त्या पैशांची वृद्धी होण्यासाठी आपण योग्य अशी गुंतवणूक करतो। ही गुंतवणूक सुरक्षित व फायदेशीर होईल याचीही आपण काळजी घेत असतो। प्रत्येक गुंतवणूकदार आवश्यक तेवढी रक्कम खर्च करतो आणि उरलेल्या रकमेची बचत करतो। एखादा नोकरदार सुद्धा आवश्यक तेवढी रक्कम आपल्या पगारातली खर्च करतो, उरलेली रक्कम तो योग्य ठिकाणी गुंतवतो, जेणेकरून त्या रकमेवर त्याला अधिक पैसे मिळू शकतील। तर अशा प्रकारे बचत केलेल्या रकमेची विचारपूर्वक जी गुंतवणूक केली जाते, ही गुंतवणूक सुरक्षित व फायदेशीर ठरेल याची काळजी घेऊन ही गुंतवणूक केली जाते। या संपूर्ण प्रणालीला अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग असे म्हणतात। तर फायनान्शियल प्लॅनिंग अर्थनियोजन जे आपण करतो त्याचं महत्व काय आहे, मग ही जी आपण बचत जी करतो त्याचा उपयोग काय आहे, तर संपत्तीची वृद्धी आणि सुरक्षितता हे अर्थनियोजनाचे मुख्य प्रयोजन असते। आपण जी काही गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीचा, त्या बचतीचा भविष्यात आपल्याला उपयोग व्हावा यासाठी प्रत्येक गुंतवणूकदार अशा प्रकारे बचत करत असतो। थोडक्यात आयुष्यात येणाऱ्या काही अपेक्षित व अनपेक्षित घटनांकरता तरतूद म्हणून या अर्थनियोजनाचा उपयोग होतो। आता अपेक्षित घटनांमध्ये उदाहरणार्थ मुलांचं शिक्षण,
व्यवसायासाठी भांडवल, वाहन खरेदी करणं, घर खरेदी करणं आणि त्याचबरोबर वृद्धापकाळात ज्या काही आपल्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी सुद्धा या बचतीचा उपयोग होऊ शकतो. तर अनपेक्षित घटना म्हणजेच नैसर्गिक आपत्ती, अपघात, एखादा आजारपण किंवा एखाद्या सदस्याचा आकस्मिक मृत्यू आणि त्यामुळे त्या कुटुंबाला जी काही मदत लागते ती मदत या बचतीमधून पूर्ण करणं शक्य होतं. थोडक्यात अर्थनियोजन का करावं? तर या अपेक्षित व अनपेक्षित घटना जर आपल्या आयुष्यात घडल्या तर त्यातून एक सुरक्षितता किंवा एक सुरक्षित असा मार्ग आणि त्या कुटुंबाची होणारी जी काही ओढाताण आहे ती होऊ नये यासाठी या बचतीचं अत्यंत महत्व आहे. तर अर्थनियोजन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ बचतीच्या रकमेत वाढ होणे तसंच ती सुरक्षित राहणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणून बँक किंवा चांगल्या कंपन्यांच्या सुरक्षित ठेवीमध्ये बचतीची रक्कम गुंतवणे फायदेशीर ठरते. कधी कधी आपण जर अशा प्रकारे पैसे जर आपल्याच जवळ ठेवले तर घराला आग लागली किंवा चोरी झाली तर ती जी रक्कम आहे त्या रकमेचा भविष्यात काहीही उपयोग होणार नाही. त्या अनुषंगाने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र किंवा बँकेमध्ये पोस्टामध्ये गुंतवणं सोयीस्कर ठरतं. त्याचबरोबर बचतीची जी काही रक्कम आहे ती गुंतवणूक न करता तशीच ठेवली तर भविष्यात त्याचं मूल्य जे आहे काळाबरोबर त्या पैशाचं मूल्य कमी होऊ शकतं आणि म्हणूनच ही जी बचत आहे ही वेगवेगळ्या प्रकारच्या बॉन्ड्समध्ये, शेअर्समध्ये, विमा, म्युच्युअल फंड, त्यानंतर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, आवर्ती जमा योजना, रिकरिंग डिपॉझिट्स, पीपीएफ, राष्ट्रीयकृत बँकेतील ठेव, मुदत ठेवी यासारख्या ठिकाणी गुंतवणूक करणं किंवा गुंतवणं हे फायद्याचे ठरते. आपण गुंतवणूक केलेली रक्कम ही विविध कामासाठी वापरली गेल्याने राष्ट्रीय उत्पादनात सुद्धा वाढ होण्यास मदत होते आणि अशा प्रकारे आपण जी गुंतवणूक केलेली आहे त्यातील काही हिस्सा समाजकार्यासाठी किंवा राष्ट्रासाठी वापरल्या गेल्यास राष्ट्राचाही फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारे ही जी बचत आहे ही बचत करणं हे स्वतःच्या दृष्टीने आणि आपल्या राष्ट्राच्या दृष्टीनेही फायद्याचे ठरते. आपण जेव्हा रक्कम बँकेमध्ये ठेवतो तेव्हा त्या बँकेत ठेवलेल्या रकमेमध्ये नक्कीच वाढ होते कारण त्या पैशावर बँक आपल्याला इंटरेस्ट म्हणजेच व्याज देते. म्हणजेच आपल्याला जो काही फायदा मिळत आहे तो फायदा का मिळतो तर आपण जी रक्कम बँकेत ठेवतो त्या रकमेचा उपयोग समाजकार्यासाठी किंवा राष्ट्रासाठी केला जातो. अशा प्रकारे एकूण फायद्यातील काही हिस्सा हा अनपेक्षितपणे किंवा आपल्याही नकळत समाजकार्यासाठी किंवा राष्ट्रासाठी वापरला जातो आणि सगळ्या समाजाचा व पर्यायाने राष्ट्राचा त्या पैशाचा फायदा होतो. थोडक्यात एकूण मिळकतीपैकी बचतीचा काही भाग समाजकार्यासाठी अशा प्रकारे खर्च केल्यास त्याचा दूरगामी फायदा हा सर्वांनाच होऊ शकतो. तर साहजिकच गुंतवणूकदार पैशांची सुरक्षितता जास्त असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करणं पसंत करतात. उदाहरणार्थ NSC म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पब्लिक प्रॉव्हिडंट स्कीम, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, पोस्ट ऑफिस, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक योजना यासारख्या ठिकाणी म्हणजेच पैशांची सुरक्षितता जास्त आहे अशा ठिकाणी गुंतवणूक करणं गुंतवणूकदार पसंत करतात कारण या ठिकाणी गुंतवलेली रक्कम ही सुरक्षित राहते आणि चांगल्या प्रमाणात लाभांशही या ठिकाणी मिळू शकतो. त्याचबरोबर शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादी मध्येही गुंतवणूक केल्यास
ज्या उद्योगात ही रक्कम गुंतवली जाते त्या उद्योगाच्या फायद्यावर आपल्याला मिळणारा लाभांश अवलंबून असतो. तर म्युच्युअल फंड शेअर्स यामधून आपल्याला अधिक लाभांश मिळू शकतो. परंतु समजा ज्या उद्योगात ही रक्कम गुंतवलेली आहे तो उद्योग तोट्यात गेल्यास गुंतवलेली रक्कम कमी होण्याची ही शक्यता असते. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर म्युच्युअल फंड म्हणजेच लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते, कारण त्या ठिकाणी मिळणारा लाभांश हा मोठ्या प्रमाणात असतो. परंतु आपल्याकडे असणारे जे पैसे आहेत हे पैसे आपण शेअर बाजारात गुंतवायचं ठरवलं तर शेअर बाजाराचं योग्य प्रकारे ज्ञान, त्याचा अभ्यास असणं आवश्यक आहे. तर शेअर बाजारामध्ये स्वतः गुंतवणूक करण्यासाठी काही टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस करता येणं गरजेचं असतं. कारण कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत, ते केव्हा विकावेत, यासाठी नियमित अभ्यासाची गरज असते. सर्वसामान्य माणसाला त्यासाठी वेळ देणं आवश्यक असतं. कोणत्याही माणसाला कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी सुरुवातीला आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि मग अशा वेळेला आपण जर वेळ देऊ शकत नसू तर आपल्याला हा अधिक लाभांश किंवा अधिक फायदा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचं उत्तम माध्यम ठरू शकतं. तर म्युच्युअल फंडामध्ये समभाग आधारित योजना असते आणि या प्रकारच्या योजनेमध्ये दीर्घकाळासाठी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे नियमित दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली जाते आणि चक्रवाढ व्याजाने आकर्षक उत्पन्न प्राप्त होऊ शकतं. थोडक्यात म्युच्युअल फंडाच्या वेगवेगळ्या स्कीम्समध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. गुंतवणूकदाराने गुंतवणूक करताना दोन मुख्य बाबी विचारात घेणं आवश्यक आहे. एक म्हणजे जोखीम आणि गुंतवणुकीपासून मिळणारा लाभ, आणि त्यावर आधारित प्रत्येक गुंतवणूकदाराने गुंतवणूक करताना विचार करणं आवश्यक आहे. आता या उत्पन्न आणि गुंतवणुकीवर आधारित काही उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत. अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम खर्च करते आणि महिना 120 रुपयांची बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा. आता बघा, अलकाला दरमहा काहीतरी रक्कम पाठवली जाते, त्यातील 90% रक्कम ती खर्च करते आणि प्रत्येक महिन्याला 120 रुपयांची ती बचत करते. दिलेल्या गोष्टी प्रथम काय आहेत ते आपण लिहून घेऊ. बघा, बचत किती आहे तिची? महिना 120 रुपये. खर्च करण्याची रक्कम, खर्च आहे 90%. आपल्याला काढायचंय तिला मिळणारी रक्कम किती. आता ही रक्कम आपल्याला माहिती नाहीये, त्या रकमेपैकी 90% खर्च करून 120 रुपये ती बचत करते. मग आपण तिला पाठवण्यात येणारी रक्कम X मानूया. या X पैकी 90% ती खर्च करते. खर्च केलेली रक्कम बघा, दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम खर्च करते. म्हणजेच X याचा जर ती रक्कम X असेल तर तिचा 90% भाग ती खर्च करते. म्हणजेच X चा 90% भाग ती खर्च करते. हे आपण गणिताच्या भाषेमध्ये कसं लिहिणार? तर X गुणिले 90/100. म्हणजेच किती आलं? 90. या ठिकाणी बघा, हे शून्याला शून्य गेलं आणि किती आलंय? 9x/10. ओके. तर या ठिकाणी आपण काय केलं? हे शून्य घालवलं आणि 9 गुणिले x 9x/10. म्हणजेच x एवढी तिला रक्कम जर पाठवली तर त्यातली 9x/10 एवढा भाग ती खर्च करते आणि तिच्याकडे उरतात किती? 120 रुपये उरतात. आता बचत तिची आहे 120 रुपये, उत्पन्न तिचं X रुपये आणि खर्च केलेला किती आहे तिने? 9x/10. मग बचत बरोबर एकूण रक्कम वजा खर्च केलेली रक्कम, बरोबर?
मग बचत किती आहे? 120 रुपये. एकूण रक्कम तिच्याकडे आहे x आणि खर्च केलेली रक्कम 9x/10. आपण या ठिकाणी छेद समान करू. इथे छेद आहे 1, हा 10 करून घेऊ म्हणजे गुणिले 10, म्हणून अंशाला पण आपल्याला 10 ने गुणावं लागेल. म्हणजेच किती झाले? 10x वजा 9x छेद 10. डाव्या बाजूला 120 आहेत तसे. आता 10x वजा 9x म्हणजेच किती आले? 1x. म्हणजेच 120 बरोबर x/10. 10 आपण या बाजूला घेऊ, गुणाकार होईल. म्हणजेच 120 गुणिले 10 बरोबर x. आणि म्हणून x बरोबर किती आलं? 1200. मग x आपण काय मानलेलं आहे? दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम. म्हणजेच अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम किती असणार आहे? 1200 रुपये. आता आपण याचा टाळा करून बघूया. बघा, 1200 रुपये तिला दरमहा ही रक्कम पाठवली जाते. त्यापैकी ती 90% खर्च करते. म्हणजेच 1200चा 90% भाग ती खर्च करते. म्हणजेच 1200 गुणिले 90/100. आपण 0, ही 2 शून्य या शून्याला गेली. किती आले? 12 गुणिले 90, 12×9 108 आणि हे 0. म्हणजेच 1080 रुपये ती काय करते? खर्च करते. तिला 1200 रुपये पाठवले जातात. मग आता तिच्याकडे राहतात किती? मग तिला पाठवले जातात 1200 रुपये. त्यापैकी ती 1080 खर्च करते. म्हणजेच वजा 1080. वजाबाकी करून बघा किती येईल उत्तर? बरोबर 120 रुपये. म्हणजेच तिचे दरमहा 120 रुपये बचत होत आहे. ओके, तर अशा प्रकारे उत्तर काढल्यानंतर आपण टाळा घेऊ शकतो आणि आपलं उत्तर बरोबर आहे याची खात्री करू शकतो. पुढचं उदाहरण बघूया. सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन खाद्यपदार्थांचा व्यवसाय चालू केला. त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला. उरलेल्या भांडवलात दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला. त्यात त्याला 5% नफा झाला. तर मूळ भांडवलावर त्याला शेकडा किती तोटा किंवा नफा झाला? आता बघा काय काय या ठिकाणी उदाहरण बघा, नीट वाचून घ्या. त्याने व्यवसाय चालू करण्यासाठी 50,000 रुपये भांडवल घेतलं. म्हणजेच भांडवल किती आहे? 50,000 रुपये. पहिल्या वर्षी त्याने खाद्यपदार्थांचा व्यवसाय चालू केला आणि त्यामध्ये त्याला 20% तोटा झाला. पहिल्या वर्षी झालेला तोटा 20%. बरोबर? म्हणजे 50,000 रुपयापैकी 20% त्याचा तोटा झालाय. आता त्याच्याकडे उरलेलं भांडवल, आपल्याला या ठिकाणी उरलेलं भांडवल काढावं लागेल. दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला. त्यात त्याला 5% नफा झाला. दुसऱ्या वर्षी नफा झालाय त्याला किती? 5%. आता मूळ भांडवलावर त्याला किती तोटा किंवा नफा, शेकडा किती झाला तो काढायचा आहे. म्हणजेच एकूण शेकडा किती तोटा किंवा नफा झाला हे आपल्याला काढावं लागेल. त्यासाठी आपल्याला या व्यवहारात त्याला नफा झालाय की तोटा झालाय हे पहिले समजून घ्यावं लागेल आणि त्यानंतर शेकडा आपल्याला तोटा किंवा शेकडा नफा काढावा लागेल. बघूया आपण. सुरुवातीचं भांडवल आहे त्याचं 50,000 रुपये. बरोबर? पहिल्या वर्षी त्याला तोटा झालाय 20%. मग तोटा कितीवर झालाय त्याला? त्या भांडवलावर, म्हणजे 50,000 रुपयावर त्याने सुरू केला व्यवसाय, त्याच्यावर त्याचा 20% तोटा झाला. म्हणजेच पहिल्या वर्षी झालेला तोटा आपल्याला काढून घ्यावा लागेल. तो 50,000चा 20%. म्हणजेच 50,000 गुणिले 20/100. या 2 शून्याला ही 2 शून्य गेली. 500 गुणिले 20 म्हणजेच किती आलं? 10,000 रुपये. म्हणजेच पहिल्या वर्षी त्याने 50,000 रुपये भांडवल घेतलेलं, त्यात त्याला 10,000 रुपये तोटा झालेला आहे. तोटा झाला म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे? वजाबाकी. बरोबर? कारण दुसऱ्या वर्षी उरलेल्या भांडवलात तो पुन्हा व्यवसाय सुरू करणार आहे. बरोबर? आता पहिल्या वर्षी झालेला एकूण तोटा किती आहे? 10,000 रुपये. बरोबर? मग त्याने भांडवल घेतले 50,000 रुपये.
त्याला तोटा झाला 10,000 रुपये, म्हणजेच पहिल्या वर्षा अखेर त्याच्याजवळ असलेलं भांडवल बरोबर 50,000 वजा 10,000 म्हणजेच किती आलं? 40,000 रुपये. हे झालं त्याच्याकडे पहिल्या वर्षा अखेर असलेलं भांडवल. आता दुसऱ्या वर्षी तो या भांडवलावर पुन्हा मिठाईचा व्यवसाय सुरू करतोय. त्या वर्षी त्याला नफा झालाय किती? 5%. मग हा त्याने नफा 5% कशावर मिळवला? तर 40,000 रुपये भांडवलावर व्यवसाय सुरू करून मिळवलेला आहे. म्हणजेच एकूण नफा बरोबर 40,000चा 5%, म्हणजे 40,000 गुणिले 5/100. पुन्हा 2 शून्य गेली. 400 गुणिले 5 म्हणजेच किती आलं? 2,000 रुपये. हा त्याला दुसऱ्या वर्षा अखेर झालेला नफा. ओके. आता पहिल्या वर्षीचं भांडवल 50,000, पहिल्या वर्षा अखेर त्याच्याकडे 40,000 रुपये होते. त्याला नफा झालाय आता 2,000 रुपये. म्हणजेच दुसऱ्या वर्षी त्याच्याजवळ असलेली एकूण रक्कम किती होणार आहे? 40,000 अधिक 2,000 म्हणजेच किती आली? 42,000 रुपये. हे दुसऱ्या वर्षा अखेर त्याच्याजवळ असलेलं एकूण त्याचं भांडवल. ओके. आता बघा, सुरुवातीची त्याची रक्कम आहे 50,000. आता त्याच्याजवळ आहेत 42,000 रुपये. म्हणजेच या व्यवसायात त्याला काय झालंय हे आपल्याला ठरवावं लागेल. बघा, भांडवल आहे 50,000 रुपये. पहिल्या वर्षी तोटा झाला, मग त्याच्याजवळ राहिले किती? 40,000. 40,000वर त्याने परत व्यवसाय सुरू केला. त्याला नफा झाला 5%. आता त्याच्याकडे आहेत 42,000 रुपये. म्हणजेच 50,000 सुरुवातीला होते, आता 42,000 आहेत. कमी झालेले आहेत. म्हणजेच या व्यवसायात त्याला काय झालेला आहे? तोटा. म्हणून या व्यवहारात एकूण तोटा होईल. तो तोटा आपण काढूया. झालेला एकूण तोटा बरोबर मूळ भांडवल म्हणजेच 50,000 वजा सुमितकडे असलेलं आताचं भांडवल म्हणजेच 42,000 बरोबर किती आलं? 8,000 रुपये. हा त्याला झाला तोटा. तोटा काढला. आता आपण शेकडा तोटा काढूया. शेकडा तोटा हा मूळ भांडवलावर आपण काढणार आहोत. म्हणून शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा गुणिले 100 भागिले एकूण भांडवल बरोबर 8,000 गुणिले 100 भागिले 50,000. या 2 शून्याला ही 2 शून्य गेली. पुन्हा या 2 शून्याला ही 2 शून्य गेली. 5 एके 5, 5 एके 5, 5 चक 30. म्हणजेच किती आलं? 16%. बघा, हा तोटा जो आहे हा 50,000 रुपयावर आलेला आहे. म्हणजेच सुमितला मूळ भांडवलावर झालेला एकूण तोटा जो आहे हा शेकडा 16 आहे. तर अशा प्रकारे दिलेलं उदाहरण वाचून ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला जावं लागतं आणि मग मूळ भांडवलाशी तुलना करून आपण तोटा की नफा हे ठरवून त्यावरून शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढू शकतो. आता या ठिकाणी तुम्ही हे उदाहरण 16% जो त्याला तोटा झालेला आहे तो कसा झालेला आहे, तो मूळ भांडवलावर आहे, यासाठी तुम्ही पडताळा सुद्धा घेऊ शकता. पुढचं उदाहरण, समीराने आपल्या उत्पन्नाच्या 3% उत्पन्न समाजकार्यासाठी दिले. 90% उत्पन्न तिने खर्च केले. तिच्याकडे 1750 रुपये शिल्लक राहिले. तर तिचे मासिक उत्पन्न काढा. आता आपण दिलेल्या गोष्टी प्रथम लिहून घेऊ. समाजकार्यासाठी वापरलेले उत्पन्न 3%, खर्च केलेले उत्पन्न 90%, शिल्लक आहे तिच्याकडे 1750 रुपये. मासिक उत्पन्न किती? आता या ठिकाणी मासिक उत्पन्न आपल्याला काढायचे आहे. आपल्याला तिने केलेले शिल्लक म्हणजे बचत दिलेली आहे किंवा बचत म्हणजे राहिलेले पैसे दिलेले आहेत आणि खर्च केलेले पैसे टक्क्यामध्ये दिलेले आहेत. मग सुरुवातीला आपण तिचे मासिक उत्पन्न X मानूया. आता
समाज कार्यासाठी वापरलेले उत्पन्न 3% अधिक खर्च केलेले उत्पन्न 90%. म्हणजेच एकूण तिचा खर्च केलेला भाग जो आहे तो किती येणार आहे? 3% अधिक 90% म्हणजेच 93%. हा एवढा भाग तिने खर्च केलेला आहे. कुठल्या भागाचा? तर X या उत्पन्नाचा 93% भाग तिने खर्च केलेला आहे. समीराचे एकूण मासिक उत्पन्न आहे X रुपये आणि त्याचा 93% रक्कम 93% भाग ती खर्च करत आहे. म्हणजेच X चा 93% X गुणिले 93/100 बरोबर 93x/100. हे आपण दशांश पूर्णांकात लिहू. बरोबर 0.93x. ओके. शिल्लक तिच्याकडे राहते आहे 1750 रुपये. कधी शिल्लक राहणार? तर आपल्याकडे एक ठराविक रक्कम असेल, त्यातून आपण खर्च केलेला भाग तेव्हा उरते शिल्लक. म्हणजेच शिल्लक बरोबर एकूण उत्पन्न वजा खर्च केलेले उत्पन्न. मग शिल्लक किती आहे? 1750 बरोबर एकूण उत्पन्न X वजा 0.93x. आता X म्हणजेच या ठिकाणी किती आहे? 1. मग आपण वजा करू. 1 वजा 0.93. ओके. या ठिकाणी वरती 0 घेतले आपण. वजाबाकी करू. हे होणार 10. या ठिकाणी 9. 10 वजा 3 7. 9 वजा 9 0. इथे पण 1 चे किती झाले? 0. इथे आले 0 म्हणजे 0.07. म्हणजे 1750 बरोबर 0.07x. आपण वजाबाकी केली, आपल्याला मिळालं 1750 बरोबर 0.07x. या 0.07 चा आपण पक्षांतर करू. म्हणून x बरोबर 1750 भागिले 0.07. दशांश चिन्ह छेदातली घालवू. 1 2 म्हणजेच वरती 2 शून्य वाढतील. तर x बरोबर 1,75,000 भागिले 7. 7 एके 7. 7 दुने 14. 3 7 5 35 आणि वरती ही 3 शून्य. म्हणजेच x बरोबर किती आले? 25,000. ओके. या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही हे 93x/100 हे असेच ठेवून या ठिकाणी काढू शकता. x मायनस 93x/100 म्हणजेच 100x मायनस 0.93/100 इज इक्वल टू 1750 असं घेऊनही तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. ओके. थोडं दशांश चिन्हात घेतल्यामुळे या ठिकाणी आपण वजाबाकी करताना सोपं झालं, पण पुन्हा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागलं? व्यवहारी अपूर्णांक घ्यावे लागले. तर या ठिकाणी x ची किंमत किती आली? 25,000. मग x ही आपण काय मानलेलं आहे? समीराचे एकूण मासिक उत्पन्न मानलेलं आहे. म्हणजेच समीराचे एकूण मासिक उत्पन्न बरोबर 25,000 रुपये. आता आपण टाळा करून बघू. 25,000 चा 93% रक्कम ती खर्च करते. बघा 25,000 गुणिले 93/100. या 2 शून्याला ही 2 शून्य गेली. 250 गुणिले 93. 25 त्रिक हे शून्य आपण दिलं. 25 त्रिक 75. 5 हातच्याले 7. 25 9 25 9 जा 225 प्लस 7 किती आले? 232. 23,250. आता 25,000 तिचं उत्पन्न. या 25,000 पैकी ती 23,250 रुपये खर्च करते. वजाबाकी करणार आपण. खर्च करते म्हणजे वजा 0. 10 तून 5 गेले, राहिले 5.
9तून 2 गेले राहिले 7. चला 4तून 3 गेला राहिला 1 0. किती आलं? 1750. 1750. बघा तिची बचत आहे 1750 रुपये. म्हणजेच आपण ताळा करून बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपण सोडवलं जे उदाहरण आहे ते काय आहे? बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही उदाहरण सोडवून त्याचा ताळा करून बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेलं उदाहरण व्यवस्थित वाचून घ्या, दिलेली माहिती लिहून घ्या आणि त्या अनुषंगाने एक एक पायरीने उदाहरण सोडवत जा. सोडवल्यानंतर ताळा करून बघा, आपलं उदाहरण बरोबर आहे याची तुम्हाला खात्री पटेल. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.